नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवायचं आहे भरली वांगी. भरली वांगी बनवण्यासाठी काय घ्यायचं आहे? भाजलेलं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर. आणि जर तुमच्याजवळ शेंगदाण्याचं कूट नसेल तर मग याच्यामध्ये भाजून आहे ना शेंगदाणे पण टाकून दळून घ्यायचे. आता माझ्याजवळ कूट होता म्हणून मग मी शेंगदाणे टाकले नव्हते. 2 चमचे कूट घेतला आहे. आता याच्यामध्ये हळद, लाल मसाला, काळा मसाला असं टाकून घ्यायचं आहे. आणि मी हा मसाला टाकला कोल्हापुरी भरली वांगीचा. जर नसेल तरी काय हरकत नाही, मालवणी मसाला किंवा आपला काळा मसाला आहेच. आणि मीठ आणि तेल असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. एकत्र करून झाल्यानंतर आहे ना याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा पण व्यवस्थित मिक्स करायचा पूर्ण मसाल्यामध्ये, नाही का, कारण कांद्याला पण तो मसाला पूर्ण लागला पाहिजे. असं म्हणून व्यवस्थित मिक्स झाला की मग हा मसाला वांग्यांमध्ये भरायचा आहे. वांग्यांमध्ये भरून झाल्यानंतर आहे ना ते दाबून घ्यायचे व्यवस्थित. म्हणजे मसाला मोकळा होणार पण नाही, कारण आपण तेल लावलेलं आहे त्याला, त्याच्यामुळे मसाला बाहेर पडणार पण नाही. कढाईमध्ये तेल घ्यायचं आहे, जिरं टाकायचं आहे. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला वांगे ठेवायचे आहेत. वांगे टाकून झाल्यानंतर आहे ना 4-5 मिनटं आहे ना ते मीडियम गॅसवर झाकण बंद करून ठेवायची आहेत. की बाबा जास्त वेळ नाही तर मग मसाला जळतो, नाही का. मसाला जळला की भाजी चांगली लागत नाही. झालं व्यवस्थित. आता याच्यामध्ये ना आपल्याला काय करायचं, जो मसाला उरलेला आहे ना तो टाकायचा आहे. आता तो मसाला टाकून झाल्यानंतर 2 मिनटं फ्राय करायचा आणि त्याच ताटामध्ये पाणी घेऊन ते पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता माझ्याजवळ ताटामध्ये जास्त पाणी पडलं त्याच्यामुळे मी एवढं काही टाकलं नव्हतं. आणि थोडंसं मीठ. आता मसाल्यामध्ये आपण टाकलेलं आहे मीठ, त्याच्यामुळे अंदाज आणायचं, एकदम थोडंसं टाकायचं, जास्त पण नाही. आणि झाकून द्यायचं आहे. झाकून झाल्यानंतर आहे ना 3-4 मिनटं किंवा 5 मिनटांनी भाजी बघायची आपण, कारण मी इथे फास्ट गॅस केलेला होता. फास्ट गॅसवर 4-5 मिनटं बस. वांगे लवकर शिजतात. की बाबा बटाटासारखं नाही आहे त्याचं की उशीर लागेल किंवा काय नाही. वांगं लवकर शिजतं. आणि आता मी इथे तोडून पाहिलं तर शिजलेलं आहे. गॅस बंद केला, झाकून ठेवले, झाली वांगी